मॅथ्स फर्स्टमधील 2.1 प्रॅक्टिस सेटमधलं आपल्याला चौथं एक्झाम्पल बघायचं आहे. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. इथे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याच्याबरोबर समोर आपल्याला x इज इक्वल टू 1 आणि -1 या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, किमती दिलेल्या आहेत. या आपण या इक्वेशनमध्ये एक्सच्या ऐवजी घ्यायचे आहेत आणि सोडवून बघायचे की या दोन्ही दिलेल्या किमती या इक्वेशनच्या रूट्स आहेत का, मूळ आहेत का हे बघायचंय. ते कसं बघायचंय तर या इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 1 ही पहिल्यांदा घ्यायचंय आणि नंतर x इज इक्वल टू -1 परत घ्यायचंय आणि आपल्याला त्याचं आन्सर 0 आलं तर आपल्याला म्हणायचंय की हे 1 इज द रूट ऑफ दिस इक्वेशन. सोडवून बघू आपण. आपण हे एक्झाम्पल सोडवूया. x ची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची आहे, पहिल्यांदा घ्यायचे 1. सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 LHS. आता इथे बघा इक्वेशनमध्ये इक्वल टू 0 दिलाय, म्हणजेच राईट हँड साईड RHS 0 दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला इकडं 0 इज इक्वल टू 0 असं दोन्ही आलं तर हा त्याचा रूट आहे, मूळ आहे. आणि जर 0 नाही आलं तर मूळ नाही असं सांगता येईल. LHS इज इक्वल टू x² प्लस 4x मायनस 5. x ची व्हॅल्यू आपल्याला 1 घ्यायची आहे. 1² प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 5 इज इक्वल टू 1 प्लस 4 मायनस 5 इज इक्वल टू 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच LHS 0 आले आणि RHS पण 0 आहे. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. आपल्याला लिहायचं आहे therefore x is equal to 1 is the root of given equation. आणि त्याच्यातलं आपल्याला x is equal to -1 घ्यायचं आहे. सबस्टिट्यूटिंग x is equal to -1. आता आपल्याला किती -1 सबस्टिट्यूट करायचं आहे. एक्सच्या जागेवर -1 घ्यायचं आहे. x is equal to -1 घेऊन तेच इक्वेशन परत लिहिलं. LHS is equal to -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाइड बाय -1 मायनस 5 इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर 1च येतो प्लस -1 मल्टिप्लाइड बाय 4 -4 आणि -5 इज इक्वल टू 1 -4 -5 इज इक्वल टू 1 -4 आणि -5 म्हणजेच -4 -5 1 -9 आणि 1 -9 बरोबर -8. म्हणजेच आन्सर काय आलं आपलं LHS बरोबर -8 आलं. म्हणजेच LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग इथे लिहायचं x इज इक्वल टू -1 is not root of given equation. सेकंड एक्झाम्पल आपल्याला इथं रूट्स कोणते कोणते बघायला सांगितलेत. m इज इक्वल टू 2 आणि 5/2. पहिले फक्त मी 5/2 घेऊन सांगते. सबस्टिट्यूट
Substituting m is equal to 5/2. LHS is equal to 2 multiplied by in bracket 5/2 bracket square minus आहे तशाच फक्त किमती प्लेस करायच्या त्याच्यात मायनस 5m एमच्या जागेवर आपल्याला काय घ्यायचं आहे 5/2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 5/2 चा स्क्वेअर आहे म्हणजेच 25 डिवायडेड बाय 4 मायनस 5 मल्टिप्लाइड बाय 5/2 इज इक्वल टू आता इथं भाग लावा म्हणजेच काय आलं 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 5 मल्टिप्लाइड बाय 5 25 आणि 2 आहे तसेच आणि इथं दोन्ही भाग लावल्यामुळं इथं 4चं 2 भागाला म्हणजेच 25 डिवायडेड बाय 2 25 डिवायडेड बाय 2 मायनस 25 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय आला 0 LHS इज इक्वल टू 0 म्हणून देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS मग परत लिहायचं m इज इक्वल टू therefore m is equal to 5/2 is the root of given equation. याच्यात आता m इज इक्वल टू 5/2 घेऊन सोडवलेलं आहे. आता m इज इक्वल टू 2 घेऊन सोडवायचं आहे. आपण त्याच्यानंतर आता थर्ड एक्झाम्पल घेऊया. याच्यानंतर आपण फिफ्थ एक्झाम्पल घेऊ. इफ x इज इक्वल टू 3 इज 1 रूट ऑफ द इक्वेशन म्हणजे या इक्वेशनचं हे x बरोबर 3 हे एक मूळ आहे. म्हणजेच इथं जसं एक मूळ याचं 5/2 होतं किंवा पहिल्या एक्झाम्पलमध्ये x इज इक्वल टू 1 हे एक त्याचं मूळ होतं तसंच या इक्वेशनचं x बरोबर 3 हे काय आहे मूळ आहे. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला या x इज इक्वल टू 3 हे एक रूट आहे म्हणजेच x बरोबर 3 हे घ्यायचं आहे. देअरफॉर substitute x is equal to 3 in equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Therefore x ची व्हॅल्यू आपण 3 घ्यायचे k in bracket 3 bracket square minus 10 multiplied by 3 plus 3 is equal to 0. k 3 स्क्वेअर काय होणार आहे 9 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 10 इज इक्वल टू मल्टिप्लाइड बाय 3 किती येतात 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर 9k मायनस 30 प्लस 3 मायनस 30 प्लस 3 म्हणजेच 30मधून 3 वजा करून चिन्ह वजा द्यायचं आहे. 30मधून 3 गेले 27 0. देअरफॉर 9k इज इक्वल टू इथं मायनस आहेत पहिले इकडे जाऊन 27 k इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 9. देअरफॉर k इज इक्वल टू 3. आपल्याला इथं व्हॅल्यू ऑफ k काढायला सांगितलं होता तेच आपल्याला व्हॅल्यू ऑफ k मिळालं आहे. इथं आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 6th एक्झाम्पल. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन कोणतं दिलं आहे बघा 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज -7/5 म्हणजे या इक्वेशनमध्ये -7/5 या इक्वेशनचं रूट आहे मूळ आहे म्हणजेच m ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला -7/5. Complete the following activity to find the value of k.
आपल्याला के ची किंमत काढण्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू घेऊन ही ॲक्टिव्हिटी काय करायचे, सोडवायचे. सोल्युशन आपल्याला काय घ्यायचं आहे, काय सांगितलेलं आहे की -7/5 हे या इक्वेशनचं मूळ आहे. म्हणजेच -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k = 0. म्हणजेच पहिल्या बॉक्समध्ये काय लिहिणार, -7/5. Therefore, put m = -7/5. म्हणजेच m बरोबर आपल्याला -7/5 घ्यायचं आहे. म्हणजेच आता नेक्स्ट बघा, 5m². 5m काय आपल्याला घेतले आपण, -7/5 स्क्वेअर प्लस 2 × 2m म्हणजेच -7/5 प्लस k = 0. आता याच्यामध्ये आपल्याला इथं 5 आहे, 5 × -7 / 5 स्क्वेअर म्हणजेच इथं आपल्याला 5 × 7चा वर्ग किती असतो, 49 आणि 5चा स्क्वेअर किती आहे, 25. हे आपल्याला सोडवून घ्यायचं. इथं 5 5 5 25 म्हणजे इथं किती येणार, पहिल्या ब्लॉकमध्ये 49 / 5, 49 / 5. दुसऱ्या ब्लॉकमध्ये किती येतं, सोडवायचं. इथं प्लस 2 × -7/5 म्हणजेच 2 × -7, 2 × -7 म्हणजेच काय येणार, -14 / 5. इथं दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय येणार, -14 / 5 प्लस k = 0. म्हणजेच आता इथं या दोघांची ॲडिशन येणार आहे. या दोघांची ॲडिशन करताना आपण इथं साईडला ॲडिशन करू. इथं आले -14 / 5, इथं आहे 49 / 5. या दोघांची बेरीज करायची. म्हणजेच इथं छेद समान आहे आणि 49 - 14 किती येणार, 49 - 14 बरोबर 49 - 14 / 5 म्हणजेच 35 / 5. म्हणजेच आपल्याला इथं भागलेला 5 × 5 5 7 35 म्हणजेच किती आला, 7. म्हणजेच या ब्लॉकमध्ये किती येणार, 7 प्लस k = 0. देअरफॉर k = -7. कारण इकडे 7 प्लस आहेत म्हणजेच इकडे आल्यावर काय होणार, मायनस होणार. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, k = -7. हीच ॲक्टिव्हिटी आपण सोडवून बघू अजून. पुट m = -7/5. Therefore 5 - 7/5 bracket square plus 2 × -7/5 plus k = 0. Therefore इथं आता 5 × -7चा स्क्वेअर किती येतो, 49 / 5 प्लस 5चा स्क्वेअर किती येतो, 25 प्लस इथं दोघांचा गुणाकार -14 / 5 प्लस k = 0. आता यांचा परत भागाकार. देअरफॉर 49 / 5 प्लस -14 / 5 प्लस k = 0. आता या दोघांचा छेद समान आहे म्हणजेच यांची बेरीज वजाबाकी होते. छेद समान आहे म्हणून एकदाच लिहिला. इथं 49 हे मायनस आहे म्हणून -14
plus k is equal to 0. Therefore, 49 minus 14, 35 divided by 5 plus k is equal to 7. भाग लावला 7 plus k is equal to 0. Therefore, k is equal to -7. हे आपलं आन्सर आलं. हे एक्स्ट्राचे एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 4 साठी 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. याच्यात एक्सची व्हॅल्यू 1, -2 आणि -3 घ्यायचे आहेत. एमची व्हॅल्यू 3/2, 2/3 आणि 2 घ्यायचे. पीची व्हॅल्यू 1, 1/2 आणि -3 घ्यायचे. एची व्हॅल्यू 0, -2 आणि -4 घ्यायचे आहेत. आणि इथं आपल्याला हे चौथा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की हे रूट आहेत की नाहीत फक्त सांगायचं आहे. असेल तर लिहायचं इट इज द रूट आहे रूट, आणि जर रूट नसेल तर रूट नाही म्हणून सांगायचं. हे मूळ नाही. या समीकरणाचं आता आपण जे सोडवले त्याच्यात सांगायचं की ज्या वेळेला जर 0 बरोबर 0 येत नसेल त्यावेळेला सांगायचं की x बरोबर 1 हे समीकरणाचे मूळ आहे, समीकरणाचे मूळ नाही. देन 5th आणि 6th क्वेश्चनसाठी 4 एक्झाम्पल दिले आहेत. त्याच्यामध्ये x बरोबर 4 असेल तर या इक्वेशनमधील k ची व्हॅल्यू काढायची. x बरोबर 3 असेल तर या इक्वेशनमधील k ची व्हॅल्यू काढायची. नंतर x बरोबर -2 असेल तर या इक्वेशनमधील k ची व्हॅल्यू काढायची. आणि चौथं एक्झाम्पल x इज इक्वल टू 2 असेल तर या इक्वेशनमध्ये k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. अशा रीतीने आपला एक्स्ट्रा अभ्यास होमवर्क असेल.